बघा आजचा मेन्यू काय आहे. मज्जाच मज्जा. कारण का कितीतरी वेळ म्हणजे नंतर मला असं वाटलं की कसे फार्मर्स लोक शेतकरी कसे करत असतील. कारण का कामगार पाहिजे ना हे तोडायला. एका हाताने मला वाटलं खोडेल पण नाही. एका झाडाला एका मटारच्या वेलाला किती मटार लागलेत याचं बघा, नुसता बघा. आणि सांगते तुम्हाला गंमत, इथे कॅमेरामॅन इकडे फोकस करू. हे सगळे कुठलाही फवारा, केमिकल फवारा मारलेला नाही. कुठलंही वरती मी काही फर्टिलायझर टाकलेलं नाही. फक्त राईट हंगामात लावलं की हे असं सगळं मिळतं. दुसरं गंमत म्हणजे मटार कमी पाण्यात येणारं पीक आहे. हे लेग्युम फॅमिलीमध्ये येतं. त्याला मराठीत काय म्हणतात सांगा तुम्ही मला. लेग्युम फॅमिली. पण माती अगदी काही फर्टाईल असायलाच पाहिजे असं पण नाही. उलटं माती फर्टाईल करणारं भाजीपाला जर तुम्हाला हवा असेल तर मटार बरोबर लावायचे. कुठे कधी ते फक्त माहिती पाहिजे. आणि हे सगळं नायट्रोजन देणार आहेत. म्हणून मी अधूनमधून टमाटर लावलेले, टोमॅटो लावलेले आहेत. म्हणजे काही दिवसांनी ह्याचा हंगाम संपणार आहे आणि टोमॅटो येणार आहेत. सो ह्याला म्हणतात इंटरक्रॉपिंग आणि कंपॅनियन प्लांट्स. पण परत एकदा कुठलाही फवारा नाही, कुठलाही केमिकल फवारा नाही, काहीही फर्टिलायझर नाही. समजले आई शपथ सांगते मी. बडबड जरा एखादा मटार खायला द्या. किती बडबड नाही करणार. नाही थांबा. मराठीत कळलं नाही नसेल तर इंग्लिश मध्ये सांगू का. मग म्हणाल इंग्रजी फार फाडफाड करते ही पोरगी. पण झाडावरचं काढून आपण देऊ कॅमेरामॅनला. हे बघा किती किती आहे त्याच्यात. आपण हे बघू किती. हा 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 मोजा 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 मोज रे किती झालेत. लास्ट टाइम म्हणजे कोणीतरी कमेंट केली काय दक्षिणा दिली का. इकडे 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे 9 आहेत तुला. 9 नाही मला 5 तू अजून अख्खं घेणार आहे का. म्हणजे काय हे बघा. आता हे मला वाटलं 10 बी निघतील. आता ह्याच्यात किती हे कोळे कोळे गोड गोड असणार. 1 2 3 4 5 आणि इकडे 3. पण काय काय कमाल आनंद आहे. कमी जागा लागत. म्हणजे आता जागेचं बघायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांकडे काही हे नसेल तर ते खालीच पसरवतात. पण आम्ही काय केलंय, आम्ही इथे ट्रेलिस वापरला आहे. ट्रेलिस म्हणजे काय, तार लावली आहे साधी 6 फुटाची आणि इथे टी पोस्ट मिळतात. ते टी पोस्ट टाकलेत आणि त्याच्यावरती हे चढवलंय. वेल वर्ग आहे त्यामुळे तो स्वतःच जाऊन त्याच्यावरती असा वेल अडकतो आणि सोपं आहे. फार काही अवघड नाहीये. पाणी ॲक्च्युली काही नाहीये. पावसाच्या पाण्यावरती